समस्या प्रभागाच्या या कार्यक्रमात आपण घेतोय आढावा विविध प्रभागातील समस्यांचा। जेव्हा प्रभाग क्रमांक 6चा आढावा शौर्य मराठीने घेतला तर नागरिकांनी मांडलेली मतं विद्यमानांच्या डोळ्यात झणझणते अंजन घालणारी होती। या प्रभागात 5 वर्षात झालेल्या कामांचा कच्चा चिट्टा या मतदारांनी खोलला। नगरसेवकांनी आपली जबाबदारी किती नीतिमत्तेने पूर्ण केली, पाहूया त्याचं खरं रूप। आतापर्यंत बरेच नगरसेवक निवडून आले, पण कोणाचकडनं हे प्रॉब्लेम सॉल्व झालेला नाही आहे। नगरपालिकासुद्धा लक्ष घालत नाही आहे, त्यांच्याकडे तर पैसेच नसतात। काही बोललं की ते म्हणतात आमच्याकडे हे नाही आहे। आम्ही तर टॅक्स भरतोय, टॅक्स भरला नाही असं कधी झालेलं नाही आहे। समस्या तर बऱ्याच आहेत की गवत उपटत नाही, झाडायला कोणी येत नाही, प्रचारापुरता येतात, नंतर तर काही आलेले नाही आहे। जे ते आम्ही नगरसेवकांनाही बोलतोय। आमच्याकडे 15 वर्ष झाले, वर्षा खडके निवडून येते, त्यालाही आम्ही समस्या मांडली। 5 वर्ष तिने सुरुवातीला लक्ष घातलं, पण नंतर त्या काही आल्या नाही। आताही त्या प्रचाराला आल्या, आम्ही तेच सांगितलं की नाही 15 वर्ष तुमचे झालेले, आता तुम्ही काही लक्ष घालत नाही, तुम्ही फक्त पंचवार्षिक योजना म्हणून येतात निवडणुकीच्या वेळेस। आमची तर इच्छा आहे की मतदानच करू नये, जे ते आहे मतदानच करू नये, कारण ज्याच्या हातात सत्ता आली तो हे होणारच आहे। हो, अशाच राहतील। कोणी नगरसेवक निवडून आलं तरी ह्या समस्या मिटणार नाही आहे। ह्या एरियामध्ये लाईटांचा आणि कचऱ्याचा आम्हाला इतका त्रास होतो, पण आमची दखल कोणी घेतच नाही ना, त्याच्यामुळे आम्हाला हा त्रास नको आहे। तो जो कचरा तुम्ही बघितला तो मला तुम्ही उडीच नको, कारण त्या कचऱ्याने आम्हाला मागच्या वर्षी डेंगूसुद्धा झालेला होता। याला जबाबदार आता नगरसेवकांनी थोडं तरी आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना, त्यामुळे आम्हाला फार त्रास आहे। ह्या कचऱ्याचा तर फार आहे, त्याच्यामुळे कुत्रे येतात आणि कुत्र्यांचाही त्रास होतो आम्हाला। आमच्या इथली इतकी समस्या आहे की एक वेळेस तुम्ही येऊन पहा। आता मी तुमच्याशी बोलतोय पण तोंडाला रुमाल लावूनच बोलावं लागतं अक्षरशः। हा वार्ड इतका बेकार होऊन गेलेला आमचा, फक्त वार्डचे मेंबर येतात असं वाटतं यांना की आम्ही आहेत बुवा। या वार्डात अक्षरशः निर्जीव लोक राहतात, या हिशोबाने मला लोक राहतात असं प्रत्येक म्हणजे मिनी वाईल्ड लाईफ आहे। प्रत्येक घरात साप विंचू असे निघतात की जसं काही त्यांचं घर आहे। इतकी समस्या आहे। एक वेळेस जिथं मी उभा आहे तिथं फक्त वार्ड मेंबरने येऊन बघावं, 5 मिनटं घड्याळ लावून 5 मिनटं थांबा फक्त, बाकी समजून देईन त्यांना की पोटात काय बाहेर येऊन जाईल एका मिनटात। वार्ड म्हणजे आमचा फक्त असा वार्ड बनवून ठेवलेला आहे, फक्त वार्ड यायचं, इलेक्शनच्या वेळेस वार्डमध्ये यायचं, थोडीफार साफसफाई दाखवून द्यायची, एरवी काही। आता हल्ली जी बघता तुम्ही ही फक्त 2 दिवस पहिलेची, हां त्यानंतर पाहून घ्या 2 तासात काय दिसेल तुम्हाला इथं। फक्त वार्ड हा फक्त काय रंगलेलं आहे, यायचं बघायचं, काही नाही। वार्ड मेंबर आमचा कोण आहे हे सुद्धा आमच्या काही लोकांना माहीत नाही अक्षरशः। बघितलं ना तर आता बघितलं की त्यांना विचारलं आपल्या वार्डचा मेंबर कोण आहे, तर विचारतील कोण आहे बाबा। आता मध्यंतरी येऊन गेले ते वार्ड मेंबर, तर बाकी लोक विचारतात हे कोण आहे, म्हणजे 5 वर्षापूर्वी आलेले होते म्हणे आपल्याकडे। विंचू पाला गोमाता असे निघतात जसं काही त्यांचं घरात आहे बुवा। वाईल्ड लाईफ मिनी वाईल्ड लाईफ होऊन गेले। मागच्या बाजूला इतके होऊन गेले गटार, तुम्ही एक वेळेस गटार पाहून घ्या। हे आता वार्ड मेंबर येतात निवडून, आम्हाला हे पण माहीत नाही वार्ड आमच्या वार्डात किती मेंबर आहे, किती उभे आहेत, आणि मागचा वार्ड मेंबर कोण आहे हेही आम्हाला माहीत नाही अजून। फक्त येतात, दाखवून देतात आणि चालले जातात बस, प्रत्येक वेळेस फक्त काही, बाकी काही नाही। लाईट कंटिन्यू बंद असतात, ज्या दिवशी येतात एक दिवस आज लाईट लागला की दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत बंद होऊन जातो तो। या व्यतिरिक्त आमच्या वाड्यात इतकी समस्या आहे की सांगायला पर्याय नाही आहे, सांगू शकत नाही इतके वार्ड मेंबर। कारण जो तो आपल्याला काम म्हणतात असं वार्डाचं काम एवढंच आहे की स्वतः येऊन बघायला पाहिजे त्यांनी की काय काय करतात काय नाही वार्ड मेंबर। नवीन मतदार आहे, माझा दुसरा मतदार आहे, पण यावेळेस असं वाटून राहिलं की मतदान करावंच नाही। यंग मतदार असून अशी इच्छा आहे की मतदानच करावं नाही, कारण की मागचा एक्सपिरियन्स एवढा बोर आहे। मागचे नगरसेवक कोण आहे ते मला माहिती नाही, फक्त जेव्हा आले होते की म्हटले होते आम्ही असं करू तसं करू। आमच्या घरामागे मोठा नाला आहे, त्या नाल्याला म्हणे आम्ही बांधून देऊ, असं इतका फंड बाकी आहे, सगळं कबूल केलं। मतदान झालं, मतदाननंतर चेहरा दाखवला आणि आत्ता 5 वर्षानंतर जेव्हा गरज पडली तेव्हा आले। आता हे समोर स्ट्रीट लाईट आहे, या स्ट्रीट लाईटसाठी कमी 3-4 वेळा कंप्लेंट केली, पण अजूनपर्यंत काही नाही। सेम सिच्युएशन आहे, जेव्हा गरज नसते तेव्हा चालू असतात, जेव्हा गरज असते तेव्हा चालू नसतात। किती वेळा कंप्लेंट करा, चेंज करायला येत नाही। तर म्हणजे नवीन मतदार असून असं इच्छाच नाही होते की बा मतदान करावं, बहिष्कार टाकावा। दोन्ही जे नगरसेवक होते ते बाहेरचे होते, त्यामुळे कोण होते ते माहिती नाही, लक्षातही नाही राहिलं। आणि यावेळेस आले तेव्हा लक्षात आलं की वा मागच्या वेळेस आपले होते। आणि विशेष म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ते स्थायी सभापती होते, त्यामुळे ते असल्यामुळे त्यांनी वार्ड असं करायला हवा होता
की पुढच्या त्यांना यायची गरज पडायला नको होती, लोकांनी स्वतःहून मतदान केलं असतं, त्यांच्या हातात पॉवर होती. पण ठीक आहे, आता काय बघूया, नवीन आमच्या हातात आहे, आता काय करावं काय नाही. ये हमारे वार्ड की समस्या है, ये समस्या हमारे वार्ड की है. अगले 5 साल में सब जीत के आने के बाद भी कोई एक भी इलाका है और कोई एक भी यहाँ पे नगर सेवक चुन के आने के बाद 5 साल के बाद कोई आया नहीं पूरे 5 साल में. और यहाँ पे अभी ये वोट मांगने के लिए आ रहे हैं, तो हमारे यहाँ के जो नागरिक है वो यहाँ पे उनको उनके ऊपर कचरा विचरा डाल के, उनको कचरा बता के, सब बता के उनका स्वागत कर रहे हैं कि ये हमारे यहाँ की समस्या है और यहाँ का ये है. हमारे यहाँ विकास नहीं हुआ है, हमारे मोहल्ले में कुछ भी विकास नहीं हुए आते 5 साल में. जो भी नगर सेवक आए ले वो निस्ता उसकी जेब गरम करे ले. अभी तक नितिन नड्डा था, नितिन नड्डा ने जाके भी देखे नहीं 5 साल में पूरे. हमारे गटर में पानी, गू घान, इतनी कीड़े मकोड़े बहुत ज़्यादा हो गए ले. और तुम देखो छोटी नाली इधर भी पूरी कम से कम 50 लोगों के घर है, उसमें पूरी नाली में पूरी प्या के तुम गटर में पाणी इतका बहरा की गटर दैलान में आ जा रहा. प्रमुख समस्या म्हणजे मुख्यत्वे करून रस्त्याची समस्या ही फार मोठी आहे. मला स्वतःला स्लिप डिस्कचा त्रास आहे, जागोजागी खड्डे झालेले आहेत. इतक्या वर्ष सत्ता होती सिटिंग पार्टीची, खानदेश विकास आघाडी म्हणा किंवा कोणी म्हणा, ते म्हणतात विकास झाला नाही. आता भाजपाचे काही लोक होते ते विकास झाला नाही आणि ते म्हणतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या तर आम्ही इतका निधी आणून देतो. हे म्हणणं 100% अयोग्य आहे. कारण की जळगावकर हे सगळे आपलेच आहेत, किंवा फक्त निवडून दिलं म्हणूनच लोकांची कामं करावी आणि नाही निवडून दिलं तर लोकांची कामं करू नये, ही मानसिकता मुळात चुकीची आहे. कोणताही नगरसेवक इथे निवडून आला तर लक्ष ठेवत नाही. गड्डे किती पडलेले आहे बघा तुमच्या समोर, गड्डे. इथल्या गटरी व्यवस्थित नाही, त्यानंतर साफसफाई होत नाही, तो कचरा पडलेला आहे. भरपूर काही समस्या आहे की ते नगरसेवकांनी सोडवायला पाहिजे. नगरसेवक असा असावा की तो नेहमी वार्डाकडे लक्ष ठेवायला पाहिजे त्यांनी, की बाबा तुमच्या काय समस्या आहे, तो स्पॉटवर जाऊन बघायला पाहिजे त्यांनी, की बाबा इथल्या काय समस्या आहे, काय चालू आहे, कसलं आहे. विकास तर काहीच नाही दादा. आपण ज्या समस्या सांगितल्या त्या आतापर्यंत पूर्ण झालेल्याच नाही. पाणी पडल्यामुळे बघा तुमच्या समोर जे खूप मोठे मोठे गड्डे झालेले आहेत. लाईटाचा प्रॉब्लेम येतो, पाण्याचा प्रॉब्लेम येतो. इथे समोरच घाण दुनियाभरची पडलेली आहे. नगरपालिकेचे लोक येत नाही याकडे. याच्यामुळे इकडे गंदगी पसरते. मुलं, हा चौक आहे, या चौकात रोज दिवसभर मुलं बसतात आणि पूर्ण चौकातले मोठे वरिष्ठ लोक पण येतात, बसतात, गप्पा गोष्टी करतात. पण इतकी घाण असते, येणारा जाणाराही तिथंच लघवी करतो, इथे बसणाऱ्यांनाही लघवीची सोय नाही. पण ह्या ज्या समस्या आहेत, रोज जर यांचाच पैसा बिनकामचा दवाखान्यात जातो तर ते कुठे विकास करणार आहेत. पण इथे घाण एवढी असते की आम्ही सर्व मुलं वार्डाचे हे घाण स्वतःहून साफ करतात. नगरपालिकांना सांगितलं ते करत नाही. प्रमुख समस्या हेच की इथले घाण व्यवस्थित साफसफाई झाली पाहिजे नगरपालिकेकडनं, आणि ते काम नगरसेवकाचं आहे. आता मागच्या वेळी आमचे नगरसेवक जे असतात, एकदाही आमच्या 5 वर्षामध्ये आमच्या वार्डामध्ये फिरलेले नाहीत. आमची काही समस्या आहे त्यांना काही माहिती नाही असतात. फक्त प्रचाराला येतं हात जोडून. आमच्याकडे गड्डीची कामे भरपूर असतात. नाली जसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय असतात, पाऊस आला नाली वाहून बाहेर येतात, पूर्ण कचरा रोडवर असतात. मग दुसऱ्या दिवशी सफाई करणारे कोणी नसतात, मग गाडीचे जे स्लिप मारतात. भरपूर अशा समस्या आहे. संडासी आहेत. आता संडासी म्हणजे कसं असतं, ते जो संडासी साफ करणारा माणूस असतो आमच्याकडे, त्याला पैसे देऊन आम्ही स्वतः पैसे देतो आणि स्वतः संडासी साफ करतो. प्रत्येक नगरसेवक असतो फक्त आश्वासन देऊन चालला जातो, कमी आम्ही तुमचे हे वार्डामध्ये हे कामं करू, ते कामं करू. 5 वर्षामध्ये विकास तर कुठे येणार आहे साहेब. 25 कोटीसाठी आम्ही काय फक्त भांडताय ना, फक्त मला भेटेल का याला भेटेल. तुम्ही विकासासाठी ते पैसे आलेले आहे ना, निधी कोणासाठी आलेली, विकासासाठी. हे समस्या आमची नाही असते, तुम्ही आमच्या दारी कधी यायचं नाही असं नगरसेवक असं सांगतात. आमच्या कॉलनीमध्ये काय पण विकास नाही आहे, सगळं गंदगी राहता आणि ते आश्वासन देतं फक्त आम्हाला का बुवा तुमचं काम असं होईन तसं होईन. बाकी 5 वर्षात काय येत नाही ये लोक. नाली का इतना प्रॉब्लम है, इतनी बास आती है, उससे बच्चे बीमार पड़ते हैं. हमारे घर के बहुत प्रॉब्लम आता है. उसके बाद में संडासी का बहुत ही प्रॉब्लम है यहाँ पे. संडासी बोले तो वो तो भर जाता है पूरा, ये जो है उसका पूरा भर जाता है, टाकी पूरी भर जाती है, पूरी बास आती है, बच्चे बीमार पड़ते हैं, उससे हॉस्पिटल में जाना पड़ता है. बहुत परेशानी है यहाँ पे अभी.
पिछला नगर सेवक तो दो, एक अतुल सिंह हाड़ा की वाइफ थी और एक चूड़ामन अजय चूड़ामन पाटिल थे। नहीं, उन्होंने विकास तो नहीं किया, कुछ भी नहीं किया, मदद भी नहीं किया और कुछ भी नहीं किया, विकास तो नहीं किया। खाली आश्वासन देते हैं हाँ करेंगे बस, और नहीं करते, कुछ भी नहीं करते। संडासा भी इतने भर जाते हैं कि अल्लाह रहम करके बाहर पानी बहता, फिर कितनी बड़ी बीमारी वो। और नल का भी बहुत प्रॉब्लेम है हमको, कभी कोई पानी इतनी तकलीफ से आता है ना, 1 घंटा पाणी आता, वो भी रात के 3:30 बजे। आमच्या इकडे गडरींचा हाल तुम्ही पाहणार, अतिशय रोडावर आमच्याकडे गडरीवर कोणताही ढापा नाही, कोणतेही घाणीचे साम्राज्य आहे, कोणताही पावडर मारता येत नाही। हे आमच्या इकडचे महिला त्यांनी नगरसेवककडे जातात की आमचे असे मुद्दे आहेत ते झोक्यावर बसतात आणि महिलांसमोर एक टावेल लपेटलेला असं एखादी नगरसेवक अंडरपॅनवर बसून बोलतात की तुम्हाला तर पैसे दिले, कसला विकास काय आम्ही दिले ते टायमाला पाहून घेऊ, असे महिलांना उत्तर देतात हे लोक। पहिले आमचे नगरसेवकांचा काय विषय, नगरसेवक पहिले 2 होते, आमचे विकासच झाला नाही हो। आमच्या इकडचं पहिले अजय पाटील होता आणि एक सुजाता हाडा। सर आपल्या याच्यामध्ये असं गटी वगैरे एकदम व्यवस्थित नाही आणि ते कसं त्याच्याने मच्छर आणि लहान मुलं आजारी पडतात आणि स्वच्छता बिलकुल नाही आहे। आमच्या गल्लीमध्ये कधींची कांडे नाही, कांडे गेलेली वरचे आणि गटारे काढणारे येत नाही। हां नाही, येतच नाही ते पाहायला, नाही कधी झाले नाही। आमच्या ते गटरीमध्ये घाण असते, मच्छर येतात, हे पोरं आजारी पडतात। आम्हाला पाच लगाने आले घर बांधायला, असं बोरिंग पाहिलं मला आधी, हे कोण नगरसेवक ध्यान देता नाही। आणि आता मत द्या फक्त मत मागायला येतात का आम्हाला मत द्या, आम्हाला मतदान काय मत देतील, सोयच करता नाही काय मत देतील। आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे, पाणी नाही आम्हाला दुरून पाणी आणायला लागतं। नगरसेवक सगळे सोय करायला पाहिजे, येऊन जायला पाहिजे, पाहायला पाहिजे काय आहे काय नाही। अशा गडरी आहे घाण, हे असं पडतंय, पोरं आजारी पडतात, काही पडतात, मच्छर होता, डास होता, मग त्यांना नेमनगट्टी करायला पाहिजे ना, नेमन बांधायला पाहिजे ना। येता नाही 5 वर्ष मतदान मागायला तर फक्त पाया पडा, हात पाय जोडता लोकांचे, मग 5 वर्ष काही बी हो तुमच्याला। आमची समस्या अशी आहे की आमच्या गलीमध्ये गटारी झाल्या पाहिजे, हापसणी झाली पाहिजे। कधी येत नाही नगरसेवकच्या घरी, पण ते घरी त्यांच्या बाहेरच्या आपल्या असतात, त्यांच्या बाहेर सांगता का बाहेर झालेत, पण ते घरी बसता। 5 वर्षाच्या नंतर येतात, 5 वर्षानंतर येतात ते। आज आपण 5 वर्षामध्ये काही तुकारामवाडीची सोय झालेली नाही, आम्हाला संडासी नाही, गटारी नाही, रोड नाही, हे काय करायचं आम्ही, हे ऐकून घ्यायचं। पहिले नगरसेवक होते पण येऊन मी पाहता नाही, ते पहिले राजूदादा होते ना, काही नाही, ते नुसते फिरून पाहत सुद्धा नाही आमच्याकडे, इकडे काय सोय काय नाही, नुसतं सांगता आम्ही निवडून आल्यावर सगळं करून देऊ, असं करू तसं करू, आणि तोंड पण दावत नाही, मग कधी नाही, इकडं येताच नाही, ते फिरूनच पाहत नाही। कोणीच आले नाही, इशू बंगाडे आले नाही, कोणीच आलं नाही आमच्याकडे, फक्त निवडापुरता येतात, हात जोडता पाय पडता, त्यांचा स्वतःचाच केला, आमच्या तुकारामवाडीचा केला नाही, अजून विकास नाही केला त्यांनी, त्यांचंच साबलं। हां गडेर काही बांधलं नाही, गडेर बांधले नाही, काही निवडापुरता येतात ते फक्त, मग असं काही कोणी येता नाही। त्यासाठी आमचा फक्त वोट वांगायला येतात ते, तेव्हा हात जोडता पाय पडता सगळे येतात ते, पण मग असं येता नाही।